मी शून्यात होते, मला काहीच कळत नव्हतं. तर आई तिने तिचा पोटचा गोळा गमावला होता. तिने पोटचा गोळा गमावला होता, पण त्या त्या मातेने त्या मातेने आई मला 1.5 महिना खाटेवर जेवण दिलं. मला काय काम करून द्यायचे नाही. मी करायला जरी गेले ना, म्हणायचे नाही बाळा बसतो. कारण मी रडत नव्हते, काय नव्हते. त्यांना काळजी वाटत होती, ही वेडी होईल का, हिच्या डोक्यावर परिणाम होईल का, या 2 मुलांचं मग मी काय करू. बाप तर हरवलेलंच आहे. आईचं हे काय म्हणतात छत्र जर हरवलं तर मी काय करू या नातवंडाचं. या काळजीने त्या मातेने मला 1.5 महिना बेडवरून उठून दिलं नाही. सगळं मला बेडवर. एकदा मी असंच म्हणजे तेव्हा कळंब्याची मावशी, ही बेलावड्याची मावशी, माझी आई, अशा बऱ्याच म्हाताऱ्या बायका घरामध्ये होत्या. बरे 10-15 जण पाहुणे होते आणि त्या सर्वांचं ती माझी आई सासू एकट्या करायच्या. तर मला वाईट वाटायचं. तर मग एकदा त्या कपडे धुवत होत्या बाथरूममध्ये. तर म्हटलं मी हळूच भांडी घासावीत, म्हणून मी हळूच किचनमध्ये गेले आणि त्यांना आवाज आला भांड्यांचा. तिथून त्या धावत आल्या. म्हणजे काय करतेस बाय गं. तर म्हटलं काय नाही, तुम्ही एवढ्या माणसांचं करताय, मला वाईट वाटतंय, मला करू द्या, असं नका करू. तर म्हणे नाही नाही नाही, मी करू शकते, माझ्या अंगात ताकद आहे, जा तू झोप. तर मला सांगा या सासूला मी सासू कशी म्हणू. आईच आहे ना माझी ती. कृष्णाबाई लई लय चांगली. संजू प्रकाश मामांना खूप आठवण येते बाबांची आई. मी येते नंतर प्रमोद मामांना भेटायला. कुठे घर आहे ते. काल वाईट तुला लंगडत लंगडत आलेली बघितली आई हे बघा. मंगल आहे का नाही हे बघा. आता थोडे मी सकाळी 5 वाजल्यापासून त्या मातीतून बापू बोला मातीतून चाला मिलिंद. तर ते थोडे कमी झालेत पाय. हे बघा, नाही तर असे मोजळ्यासारखे पाय झाले होते, खूप सुजले होते पाय. आता ते मला सूर्याची नाही, हे किरणांचा तो फोटो. मी येते जरा 5 मिनिटांनी. सूर्य काही दिसत नाहीये.